नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। तर आज आहे संकष्ट चतुर्थी आणि माझ्या नवीन घरातील ही पहिली संकष्ट चतुर्थी आहे। म्हटलं तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करूया। तर संकष्ट चतुर्थी होती त्या दिवशी माझं ऑफिसही होतं आणि मला घरी यायला अक्षरशः 8 वाजतात आणि रेग्युलरच झालंय मला संध्याकाळी यायला 8 वाजतात। आता घरी येऊन स्वयंपाक करायचा तर म्हटलं काय करावं, तर वांग्याचं भरीत म्हणजे भरली वांगी असतात ना तसंच करते। परंतु घाई गडबडीमध्ये काय होतं की मला भरलं वांगं भरून करताना न येताना मी ही सोपी ट्रिक वापरते। सुरुवातीला मसाल्याची फोडणी देते आणि त्याच्यामध्ये वांगी सोडते कापून, म्हणजे जेव्हा ते शिजतात ना तेव्हा ते आपोआप भरलं जे वांगं आहे मसाला आहे तो वांग्यांमध्ये जातो आणि भाकरीबरोबर हे खायला ना खूप छान वाटतं। आणि आम्ही दोघंच हे खाणार त्यामुळे 3 वांग्याचं भरीत आम्हाला इनफ होऊन जातं। तर एकीकडे वरण भात आणि भरलं वांगं थोडं घट्ट बनवलं ना की चपातीबरोबर ते खाता येतं। जनरली आम्ही रात्रीचं भाकरीच करतो, ज्वारीची भाकरी असते आमच्याकडे। परंतु आज म्हटलं संकष्ट चतुर्थी आहे, मोदकही बनवायचे आहेत, तर म्हटलं की गव्हाचे आपण चपात्या करूया। कारण मोदक 2 प्रकारचे करता येतात, उकडीचे मोदक आणि गव्हाचे मोदक। तर मी गव्हाचे मोदक आज करणार आहे आणि वेगळ्या पद्धतीने करणार आहे जे पटकन होतात। आणि मी काम करता करता प्रिशा कधी कधी येते मधी ना, तर तिला घेतलं उचलून, तर तिचं लक्ष अचानक गेलं मोबाईलकडे। इकडे काहीतरी व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे असं तिला दिसलं, तेव्हा त्याची ही रिॲक्शन बघा। तसं प्रिशाला तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आणि तिचे जे व्हिडिओ आहेत ना ते इन्स्टंट असतात, म्हणजे अचानक ती असे काही ॲक्टिंग करते ना की म्हणजे आता ही एवढी लहान मुलगी आहे, हिला काय बोलणार की तू रिटेक कर किंवा परत कर। तर तिचं असतं ना की अचानक होतात, त्यामुळे जे व्हिडिओ शूट होतात ना ते अचानक झालेले असतात आणि ते बरोबर शॉर्ट्स व्हिडिओला किंवा रील्सला ना ते मॅच होतात। तर मी इथे वांग्याचं भरीत भरलं वांगं आहे ते करायला ठेवलं आहे। वरती पाणी घातलं की बघायची गरज नाही, खाली वांगं लागणार नाही जोपर्यंत ते शिजत नाही तोपर्यंत। आणि एकीकडे मी खोबरं किसून घेतलं, बाकीची सगळी तयारी केली, कारण ओल्या खोबऱ्याचे मोदक करायचे आहेत परंतु ते मोदक गव्हाचे करायचे आहेत। आणि इथे काय होतं की गव्हाचे मोदक ना उकडूनसुद्धा करतात परंतु त्याची तेवढी चव लागत नाही। आणि गूळ घालून जरी केलं ना कधी आपण जर व्यवस्थित केलं ना तर काहींना आवडतात काहींना नाही आवडत। त्यामुळे मी जेव्हा गव्हाचे करते ना तेव्हा ते साखर घालून करते आणि ड्रायफ्रूट्स घालून करते। तर इकडे मी कढईमध्ये तूप घेतलं आहे। हे जे तूप आता मी तुम्हाला दाखवणार ना ते तूप आहे अवघ्या 25 दिवसामध्ये जी साय जमा झाली ना त्याच्यापासून मी ते तूप बनवलं आहे, घरी बनवलं आहे। आणि इथे खूप तुपाला वास येऊ नये यासाठी आतमध्ये वेलची घातल्यात। तर हे एवढं सारं तूप आहे फक्त 20 दिवसाच्या सायमधलं आहे। तर घरी आमच्या दूध येतं, इथे डेअरी आहे आर गॅलेरियामध्ये, तिथून तो घरपोच देतो। छान दूध आहे, घट्ट दूध आहे, म्हशीचं दूध आम्ही घेतो त्यापासून एवढी साय निघते। तर त्याचा डुएल वापर आहे, म्हणजे मी इथे आल्यापासून जे तूप आहे, घी आहे, अमूल घी म्हणा किंवा गोवर्धन घी आहे किंवा पतंजली, ह्या 3 पैकी मी कोणतं तरी एक घी विकत आणायचे। परंतु इथे आल्यापासून मला घी विकत आणायची गरज नाही। तूप आहे ना ते मी साजूक तूप हे बनलं, घरगुती बनलं। आणि हे कसं प्रिशाला वरण भातासोबत किंवा आपण चहा चपाती खातो तर मी तूप लावूनसुद्धा खाते कधी सकाळच्या वेळेला। तर ते खूप म्हणजे घरगुती पण आहे आणि चांगलं आहे, तर त्यामुळे मी तेच तूप वापरते। आता मी इथे थोडं कढईमध्ये तूप घातलं आहे, त्याच्यामध्ये ओलं खोबरं आणि ड्रायफ्रूट्स। हा माझा अवनीश, त्याला तुम्ही कधी व्हिडिओमध्ये आधी पाहिलं असेल तेव्हा तो लहान होता, परंतु मी जेव्हा स्वयंपाक करते ना तेव्हा तो बरोबर येतो माझ्यासोबत आणि त्याला असं एक्स्ट्रा काहीतरी करायचं असतं। जसं की चपात्या करत असताना त्यालासुद्धा चपात्या लाटायच्या असतात। आता इथे मी ड्रायफ्रूट्स बारीक करते तर त्यालासुद्धा ते करायचं होतं। तर अशा प्रकारे मग मला थोडी हेल्प पण होते। आणि मोबाईलमध्ये कसं ना आजकाल मुलं मोबाईलमध्ये भरपूर असतात, तर मी त्याला इन्वॉल्व करून घेते। त्याला मी असं कधीच बोलत नाही की तू जा बाहेर जा, जर तो ते स्वतःहून करतो आहे ना तर मी त्याला ते करू देते। भले तो तिथे काहीही न करता उभा राहू दे, परंतु ॲटलिस्ट मोबाईलपासून तरी मुलं दूर आहेत ना ह्याचंच समाधान असतं। आणि ह्याला आवड आहे जेवणाची,
त्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत ना, तर तो शिकतोसुद्धा आणि काय काय करतो. जसं की पिझ्झा करायला येतो त्याला, मॅगी करायला येते, ऑमलेट करायला येतं. फक्त एवढंच की गॅसकडे मी त्याला जाऊ देत नाही, परंतु बाकीचे सगळ्या जे प्री रिक्विजिट आहेत ते सगळं तो करून घेतो. तर इथे मी आता त्याच्यामध्ये वेलची घालते. ॲक्च्युली माझ्याकडे वेळ नव्हता, परंतु जर का मी वेलची पूड बनवली असती ना, वेलची पूड कशी बनवायची, वेलची, त्याच्यामध्ये बदाम, काजू, पिस्ता आणि जायफळ ह्यांचं एकदम बारीक पावडर अशी बनवायची पिठासारखी आणि ती स्टोअर करून ठेवायची. आणि थोडं सुंठं घातलं तरीही चालतं, परंतु काहींना आवडतं, काहींना नाही आवडत. मग जर अशी पावडर बनवली ना, तर कधी पण म्हणजे शिरा केला तर किंवा अशा गोड वस्तू, गोड पदार्थ केला, खीर केली तर त्याच्यामध्ये घालता येते. पुरणपोळी केली तर त्याच्यामध्ये पटकन घालता येते. मग त्या ड्रायफ्रूटमध्ये आपला वेळ जात नाही. आता हे जे आहे ना, जे सारण मी तयार करणार आहे, ह्याच्यामध्ये मी आधी घी घातलं आणि खोबरं ना चांगलं भाजत राहायचं आणि ते लालसर व्हायचं. म्हणजे खोबऱ्यामध्ये जे पाणी असतं ना, ओल्या खोबऱ्यामध्ये ते पाणी आहे ते सुकवून घ्यायचं. इथे वेलचीची जी सालं राहिली आहेत ना, ती मी चहा पावडरमध्ये घालते. कारण चहा जेव्हा करतो ना, तेव्हा थोडी थोडी वेलची आपण कधी कधी टाकायची विसरली तर वेलचीची सालमध्ये थोडासा वेलचीचा स्मेल असतो, तर तोसुद्धा त्याच्यामध्ये उतरतो. त्याच्यामध्ये वेलची पावडर घातली आणि व्यवस्थित ना हे सारण सुकू द्यायचं. कारण हे जे मोदक आहे ना, हे मी तळून करणार आहे. जसं की कोकणामध्ये बघा कधी कधी नेवऱ्या बनवतात, म्हणजे असं सारण बनवून करंजासारखं लाटून ते तळतात, त्याला नेवऱ्या असं म्हणतात कोकणामध्ये. तर तशा पद्धतीचे मी मोदक बनवणार आहे. कारण वेळ अक्षरशः कमी आहे. 8 वाजता मी घरी आले, त्याच्यानंतर 8:30ला शाप मी स्वयंपाक करायला घेतला आणि हे सगळं करता करता मला 10 वाजले. 10 वाजेपर्यंत माझं संपूर्ण जेवण आणि नैवेद्य दाखवून झालं. त्यानंतर आम्ही जेवलो. तर अशा प्रकारे मी सारण तयार करते. पूर्ण सारण आहे ना ते सुकू द्यायचं. त्याच्यामध्ये थोड्या वेळाने साखर घालायची आणि चपाती झाल्यानंतर अगदी आपण पापड कसे लाटतो, जसं की आपण एखादं पापड बनवतो उडदाचे, तर त्याच्यासाठी आपण कसे लाटे करतो छोटे आणि पातळ, तसे करायचे आणि त्याच्यामध्ये रँडम आकारामध्ये मोदक बनवायचे. म्हणजे असं कळ्या नाही काढायच्या, त्यामध्ये सारण घालून फक्त आकाराने ते गोल करायचं आणि मोदकाचा शेप द्यायचा आणि ते तळायचं. तर एकीकडे माझं वांग्याचं भरीतही बनवून झालं आहे. तर आता तुम्ही बघा मगाशी कसं दिसत होतं आणि आता वरून कोथिंबीर घालते आणि हे जे भरीत आहे ना, थोडं सुकं झालं की थोडं तेल सुटलं ह्याला की ते भाकरीबरोबर, गरम गरम भाकरीबरोबर आम्ही खातो ना, खूप छान लागतं. त्यामुळे कशाची गरज पण नाही. कधी जर का समजा कालवण नाही बनलं किंवा नाही करता आलं तर वरण भात जर असतंच आमच्या घरी, कारण प्रिशाला ते लागतं. तर त्याच्याबरोबर हे वांग्याचं भरीत म्हणजे थोडं तिखटही आलं, थोडं गोडसरही आलं, असं म्हणजे मिक्स असं जेवण तिथे करता येतं. तर आता मी चपाती करायला घेतली आहे. तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघत असाल की तिकडे देवारा आहे. तर माझे मिस्टर म्हणत होते की आपण देवारा त्या साईडला लावूया, कारण तिकडे पूर्व पश्चिम आहे जागा आणि शास्त्रानुसार जर आपण बघितलं ना, तर ब्रह्मस्थान जर का हॉलचं काढलं तर ब्रह्मस्थानानुसार कोणती दिशा येते, तर ती थोडीशी क्रॉसमध्ये येत होती ईशान्य दिशा, जिथे देवारा आम्हाला फिट करता येत नव्हता. कारण आम्ही बाहेर हॉलमध्ये काही POP केलं नाही किंवा जिथे लाईटचं कनेक्शन आहे ना तिथेच देवारा बसवणं आम्हाला योग्य वाटलं. कारण जेव्हा आम्ही POP करू किंवा कधीही इन फ्युचर जेव्हा हे करू तेव्हा ते प्रोव्हिजन करू, परंतु सध्या देवारा बसवण्यासाठी तीच जागा होती. आणि माझी स्वतःची अशी इच्छा होती की मी स्वयंपाक करत असताना देवारा माझ्या समोर असावा. म्हणजे देवारामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ना ती माझ्यापर्यंत राहील. आणि त्याच्यासमोर मी एक छोटासा सोफा ठेवला आहे. म्हणजे तो एक 3 सीटर सोफा आहे, तो वेगळ्या साईडला आहे आणि 2 सीटर सोफा आहे, तो बरोबर त्या जागेमध्ये मावतो. तर तिथे मी तो ठेवला आहे. मग तिथे बसून चहा प्यायला, बाजूला देवारा आहे, तर काही गोष्टी म्हणजे निरीक्षण करायला, म्हणजे असं पॉझिटिव्हिटी मनामध्ये येते. तिथे मला गोष्टी सुचतात, वेगवेगळे विषय सुचतात आणि प्रसन्न वाटतं मन. आणि आपण दिवसभर थकलेलो असतो ना, तर तिथे बघून आपण म्हणतो ना की आपला एक कोपरा, घरामध्ये एक कोपरा असतो, तर तो माझा तिथे तो एक कोपरा आहे जिथे मला छान वाटतं. तर हे रँडम आकारामध्ये मी मोदक आहे ते बनवलेत आणि हे पटकन चपाती झाली की त्याच कढई घासून घेतली मी
आणि त्याच कढईमध्ये मी तळून घेतले. हे जास्त लाल नाही करायचे, जसं आपण पुऱ्या कसं तळतो तसं तळायचं, कारण ऑलरेडी जे मी जे गोल आकारामध्ये जे चपातीचं जे आहे ते लाटण केलेलं आहे ते ऑलरेडी पातळ आहे, त्यामुळे हे भरपूर नाही तळायचं, नाहीतर ते खूप कडक होतं. तर हे नॉर्मल चांगलं झालं, पुरीसारखं झालं ना की ते बाहेर काढायचं, नाहीतर हे मोदक खूप कडक होतात. तर अशा प्रकारे मी आता नैवेद्याचं ताट भरून घेते. आणि हे पापडसुद्धा, हे वेफर्स आहेत घरी बनवलेले, ते सुद्धा मी आता इकडे तळून घेते, म्हणजे मला नैवेद्याचं ताट भरता येईल. तर नैवेद्याचं ताट साधं सोपं, वरण भात, भाजी आणि बाजूला पापड आणि मोदक असं. आता मी हे जे ताट भरणार आहे ना ते मी असं म्हणतात की नैवेद्याचं ताट आहे ना ते कोणीतरी खावं, ते असंच ठेवू नये, त्यामुळे मी अशा प्रकारे ताट भरते आहे जेणेकरून मी किंवा माझे मिस्टर ह्याच्यामध्ये जेवतील. तर त्या पद्धतीने मी ताट भरलं आणि नैवेद्य दाखवल्यानंतर थोडे त्यातले जे मोदक आहेत ते थोडे नंतर डिशमध्ये काढून मी देवासमोर ठेवेन आणि ह्यांना दुसरे मोदक देईन खायला, मग ते नंतर आहे ते प्रसाद म्हणून आम्ही खाऊ. तर अशा प्रकारे मी नैवेद्याचं ताट भरते. आणि हे छोटंसं बघा क्यूटचं असा तांब्या आहे ना, त्याच्यामध्ये पाणीसुद्धा देवाला ठेवता येतं. देवाला आणि आता मी जेवायला बसलो आहे. तर हे बघा, जेव्हा मोदक मी खाण्यासाठी फोडला तेव्हा बघा कसं आतमध्ये दिसतं आहे, छान लागतं आहे, गोड लागतं आहे आणि मोदक मला दुधाबरोबर खायला आवडतात. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? छोटासा व्लॉग होता, कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.